तर आमच्या मित्रपक्षांना सन्मानाने जागा देऊ असं म्हटलेलं आहे फडणवीसांनी। युती असलेल्या राज्यामधल्या उमेदवारांची नावं पहिल्या यादीमध्ये नाहीयेत। मित्रपक्षांसोबत चर्चा करून निर्णय घ्यायचा असतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। योग्य वेळी सर्व माहिती मिळणार असं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे। एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार। मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे। आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ। त्याच्यामुळे हे जे काही मीडियात स्वतःहून ठरवत आहे की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार, हे मीडियाने बंद केलं पाहिजे। हे अतिशय चुकीचं आहे। ही न्यूज धादांत चुकीची आहे। आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल, जिथे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाहीत। कारण अलायन्सेसमध्ये जे पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं। पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत। आता अलायन्सेसवाले स्टेट येतील, तुम्ही काळजी करू नका। तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल। योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवूच।